सर्वांना पुन्हा एक वार सलाम. सुंदरसा शब्दाद्वार आपल्याला देवापाने दाखवला म्हणून त्याच्या नावाला खूप खूप धन्यवाद देतो. मागील आठवडाभर तिने आपल्या सर्वांचं सांभाळ संरक्षण केलं आणि तो आपल्या सर्वांचं सांभाळ संरक्षण करत आहे म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देतो. संदेशाकडे जाण्या अगोदर मी आपल्या सर्वांसाठी एक गीत गातो. इंग्लिश सॉन्ग ते आहे इन द लाईट असं त्या गाण्याचं नाव आहे. Keep trying to find love on my own apart from you. I am the king of excuses. I got one for every selfish thing I do. Tell me what's going on inside me. I despise my own behavior. This only serves to confirm my suspicions that I still am in need of a savior. I wanna be in the light as you are in the light. I wanna shine like stars in the heaven. Oh Lord, be my light and be my salvation. All I want is to be in the light. All I want is to be in the light. The disease of self runs through my blood. It's a cancer fatal to my soul. Every attempt on my behalf has failed. Bring this sickness under control. Tell me what's going on inside me. I despise my own behavior. This only serves to confirm my suspicions that I still am in need of a savior. I'm in the light as you are in the light. I shine like stars in the heaven. Oh Lord, be my light and be my salvation. All I want is to be in the light. All I want is to be in the light. All I want is to be in the light. पुढील वेळ मी बाळक साहेबांकडे देतो. ते आपल्याला संदेशामधून चालू होतील. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. देवाची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो, कारण परमेश्वर हा खरोखर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याच्या दयेकृपेस्तव पुन्हा एक वार परमेश्वराने आपल्याला शब्दाद्वार दाखवला, त्याची स्तुती करण्याची संधी दिली, त्याचं वचन आम्हाला ऐकण्याची संधी दिली. याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि मी देवाची स्तुती करतो की मागील दिवसामध्ये आपल्या मंडळीचा, आपल्या प्रियजनांचा, सर्व विश्वासणाऱ्यांचा देवबापाने सांभाळ केला आणि शब्दाद्वार दाखवला. याबद्दल देवाची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. संदेशाकडे जाण्या अगोदर 2 शब्दाची प्रार्थना मी करतो. दयाळू देवा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. प्रभुराया, तुझ्या वचनातून बोलत असताना माझ्या जीवेठाला स्पर्श कर, माझा अशक्तपण दूर कर. आजचं वचन जे कोणी पाहतील प्रभुराया, त्या सर्वांना आशीर्वादित कर, उत्तेजन दे बापा आणि तुझ्या आशीर्वादाने भर प्रभुराया. मग पाप्यावर दया कर, मला स्पर्श कर, माझ्या जीवेठाला स्पर्श कर आणि तुझं गौर आमच्याद्वारे करून घे. येशू आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नावाने ही प्रार्थना केली म्हणून तुझे बापा, आमेन. जसं की आपल्याला माहीत आहे की आपण फिलिप्पी पत्राचा अभ्यास करीत आहोत आणि त्यामधून आपण आतापर्यंत अनेक संदेश त्या ठिकाणी ऐकलेले आहेत. आज देखील आपण फिलिप्पी पत्राचा 2रा अध्याय 12 ते 18 या वचनामधून पाहणार आहोत आणि आपल्याला माहीत आहे की या संदेशामध्ये काय आहे ते आपण या ठिकाणी वाचलेलं आहे. मागील अनेक संदेशामध्ये आपण प्रेषित पावलाची सेवा त्या ठिकाणी ऐकलेली आहे, मंडळाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आज देखील वचन हे प्रेषित पावलाचं फिलिप्पी पत्रामधून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रेषित पाऊल फिलिप्पीकरांना तारण प्राप्तीबद्दल त्या ठिकाणी सांगत आहे, शिकवत आहे. तारण साधून घ्या, प्राप्त करून घ्या, संधी साधून घ्या असं त्या ठिकाणी तो म्हणतो. इतकंच केवळ नाही तर आज्ञापालन व कुरकुर न करणे याबद्दल देखील तो त्या ठिकाणी शिकवतो. आज या वचनातून आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी पाहणार आहोत. आज्ञापालन, तारण, कुरकुर न करणे आणि तुम्ही जगाचा प्रकाश असल्या प्रकारचे आहात, तुम्ही ज्योतीसारखे दिसता असं प्रेषित पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे. 12व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आज्ञापालनाबद्दल या वचनामध्ये फिलिप्पी मंडळीला
त्या ठिकाणी तो शिकवतो, सांगत आहे, उत्तेजन त्या ठिकाणी देत आहे आणि फिलिप्पी मंडळी आज्ञापालन करीत आहे. याबद्दल प्रेषित पाऊल फिलिप्पी मंडळीचं प्रशंसा करत आहे आणि त्यांना उत्तेजन त्या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून तो शिकवतो की मी तुमच्या जवळ आहे म्हणून तुम्ही आज्ञापालन करा आणि मी तुमच्या संगती नसताना देखील तुम्ही आज्ञापालन करा किंवा करू नका असा त्याचा अर्थ होत नाही. हे माझ्यासाठी तुम्ही करत नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताला संतोष विण्यासाठी तुम्ही या करता असं प्रेषित पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणून मी तुमच्या सोबत असो किंवा नसो, माझ्या माघारी किंवा माझ्या समोर देखील तुम्ही आज्ञापालन करा जेणेकरून ख्रिस्ताला संतोष त्या ठिकाणी होईल. प्रेषित पाऊल त्या ठिकाणी प्रेषित पाऊलाने फिलिप्पी मंडळीला आज्ञापालनाबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. हे शिक्षण केवळ फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी त्यानं दिलं नाही, तर हे शिक्षण आमच्यासाठी देखील आहे. जे सर्व मंडळी आहेत, जे सर्व विश्वासणारे आहेत, निवडलेले लोक म्हणून आम्हीही देवाची आज्ञा पाळणारे असावे. देवाची आज्ञा त्याचं भय बाळगून पाळली तर आमच्यावर कुठल्याच प्रकारचं अरिष्ट येणार नाही, संकट येणार नाही, आम्हाला आरोग्य मिळेल, आम्हाला कुठल्या प्रकारची भीती वाटणार नाही, आमच्या पिढ्यानपिढ्यांवर त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद राहील. आपल्यासमोर प्रभू येशूचं उदाहरण आहे. त्याने स्वर्गीय पित्याची आज्ञा मरेपर्यंत त्या ठिकाणी पाळली आणि त्यामुळे त्याला स्वर्गात मानाची उंच जागा त्या ठिकाणी स्वर्गीय पित्याच्या बाजूला त्या ठिकाणी मिळालेली आपण पाहतो. आपण दुसरं उदाहरण पाहतो, अब्रामाने देवाची आज्ञा पाळली, त्याला त्या ठिकाणी तो आशीर्वादित झाला. नोह आणि त्याच्या कुटुंबाने देवाची आज्ञा पाळली. निनिवेच्या राजांनी व तेथील लोकांनी देवाचा संदेश ऐकला, देवाची आज्ञा पाळली, त्यांचं कल्याण झालं, त्यांना जीवदान मिळालं. तसंच फिलिप्पी मंडळीने देखील आज्ञापालन केले, त्यांचं तारण त्यांनी साधून घेतलं. या सर्वांनी देवाच्या आज्ञा पाळल्या, परंतु आम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाची भीती आम्ही बाळगत नाही. ख्रिस्ती म्हणून, देवाची मंडळी म्हणून आम्ही देवाची आज्ञा पाळणे फार महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये आशीर्वाद असल्या प्रकारचा आहे. आणि ख्रिस्ताचे उदाहरण हे केवळ लीनतेचे नाही तर ते आज्ञापालनाचे पण आहे. फिलिप्पीकरांनीही हेच आज्ञापालन करण्यासाठी त्या ठिकाणी पाचारण झालेले आहे. मग प्रेषित पाऊल त्यांच्या बरोबर असो किंवा नसो, फिलिप्पी मंडळीला आज्ञापालन करण्यासाठीच पाचारण झालेले आहे असं त्या ठिकाणी तो म्हणतो. देवाचे तारणदायी सामर्थ्य आम्हाला मिळालेले आहे, आम्ही ते आत्मसात केलेले आहे, स्वीकारलेले आहे आणि ती इतरांना दिसेल असा जीवनक्रम, असे आचरण आम्ही करणे अतिशय महत्त्वाचं असल्या प्रकारचं आहे असं त्या ठिकाणी तो म्हणतो. तुम्ही तारण मिळवण्यासाठी इच्छा धरा आणि कृती करा, तेव्हा हे तुमच्या हाती आहे, परंतु ते साध्य करणारा प्रभू आहे, तुमच्या तारणासाठी संकल्प करणारा तो आहे. आणि म्हणून फिलिप्पीकरांनी तारण साधून घ्यावं, प्रभूची इच्छा जाणून घ्यावी असं प्रेषित पाऊल त्या ठिकाणी त्यांना शिकवतो. या दिवसामध्ये मंडळी म्हणून आम्ही भीती बाळगून तारण साधून घेणे महत्त्वाचं आहे. देवबापाने आपल्याला चांगली संधी दिलेली आहे, वेळ दिलेला आहे, चांगला त्या ठिकाणी समय अनुकूल आहे. स्वतःचे अवलोकन करण्याचा, स्वतःला तपासण्याचा, पश्चाताप करण्याचा, संधीचा फायदा घेण्यासाठी भरपूर वेळ ठिकाणी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. फिलिप्पी मंडळीने तारण साधून घेतली, संधी साधून घेतली. आमच्याबद्दल काय आहे? तारण साधून घेण्याची संधी आजच आम्हाला आहे. मग तारणाची वेळ किंवा हंगाम त्या ठिकाणी निघून जाईल, मग आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार नाही. इर्मया याचा 8वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये इर्मया म्हणतो की सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. अतिशय स्पष्ट प्रकारे इर्मया त्या ठिकाणी सांगत आहे तारणाबद्दल. तारणाचे पीक किंवा हंगाम संपला, पण आम्ही ते साध्य करून घेतले नाही, आम्ही तसेच राहिलो असं म्हणण्याची वेळ आम्हावर येऊ नये म्हणून वेळेचा सदुपयोग करा, संधी साधून घ्या, तारण साधून घ्या. आणि तारण साधून घेण्याची संधी, हंगाम, वेळ आम्हाला दिला होता, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले असं म्हणण्याची वेळ आम्हाला येऊ नये. आपण पाहतो 14व्या वचनाकडे आपण त्या ठिकाणी जाऊया. या वचनामध्ये प्रेषित पाऊल फिलिप्पी मंडळीला शिकवतो, जे काही तुम्ही ते कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा. मंडळी म्हणून प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. पंचमंडळ आहे, कारभारी मंडळ आहे, स्वार्थ प्रसार मंडळ आहे, चर्च स्वच्छतेची सेवा आहे. आणि ही सेवा करीत असताना मंडळीने कुठल्या प्रकारची कुरकुर करू नये, वादविवाद करू नये, या गोष्टी टाळाव्या. आणि आनंदाने, स्वेच्छेने, सालस मनाने कोणतेही वाद, शाब्दिक युद्ध करू नये. अशाने ती सेवा त्या ठिकाणी मान्य होत नाही, आशीर्वाद होत नाही.
जर आम्ही सेवा करत असताना कुरकुर करतो, वादविवाद करतो, तर तिथे सेवा मान्य होत नाही, त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी मिळत नाही. देवाने आम्हाला जे दान दिले आहे, जी जबाबदारी दिली आहे, ती आनंदाने पार पाडण्यासाठी आणि जेणेकरून देवाला संतोषी असल्या प्रकारची जबाबदारी आम्ही पार पाडावी. आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे, कसब आहे, त्याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी कुरकुर न करता करावा. ख्रिस्ती म्हणून आमच्या जीवनाला हेच तत्व त्या ठिकाणी लागू करून घेणे अतिशय महत्त्वाचं असल्या प्रकारचं आहे. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये म्हटलेले आहे, एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये म्हटलेले आहे, ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते आपली जमीन मालमत्ता विकून गरजवंतांना त्या ठिकाणी वाटून देत असत. या दोन्ही वचनामध्ये आपण पाहतो मदत करण्याचे उत्तेजन त्या ठिकाणी दिलेलं आहे. एखाद्याचे बरे करण्याचे आम्हाला उचित वाटते व ते करण्याचे सामर्थ्य देवाने आम्हाला दिले आहे, तर ते कुरकुर न करता अवश्य आम्ही ते करावे, आम्ही माघार घेऊ नये. पूर्वी प्रेषितांच्या काळामध्ये लोक एकमेकांना मदत करत असत, गरजवंतांना त्या ठिकाणी मदत करत असत आणि ते सालस मनाने करीत असत. कुठल्या प्रकारची कुरकुर किंवा वादविवाद त्या ठिकाणी करत नसत, आनंदाने करीत असत, स्वच्छ मनाने त्या ठिकाणी ते मदत करत असत. प्रेषित पाऊल मंडळीतील कुरकुर करणाऱ्या लोकांबद्दल त्या ठिकाणी बोलतो, कुरकुर वाद करू नका, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी असे देवाची निष्कलंक मुले असे त्या ठिकाणी व्हावे. जर मंडळी सेवा करत असताना आपली जबाबदारी कुरकुर न करता पार पाडते, तर विरोधकांना संधी मिळणार नाही आणि मंडळी आपसात वाद करते किंवा कुरकुर करते, मतभेद करीत असेल, तर त्याचा फायदा विरोधक म्हणजे कारस्थान करणारे, कुटील कारस्थान करणारे, खोटे शिक्षक लोक त्या ठिकाणी घेतील आणि शैतान त्या ठिकाणी मंडळीमध्ये शिरकाव करेल. म्हणून या लोकांपासून मंडळीने सावध राहावे व स्वतःला निर्दोष आणि निष्कलंक आणि निरुपद्रवी त्या ठिकाणी देवाची मुले होण्यासाठी होईल तितके प्रयत्न करावे, होईल तितके जपावे, देवाला स्वतःला निर्दोष त्या ठिकाणी निष्कलंक सादर करावे, असं प्रेषित पाऊल त्या ठिकाणी फिलिप्पी मंडळीला सांगत आहे. निर्दोष म्हणजे ज्याचे काही उणे पण कोणाला काढता येणार नाही आणि निष्कलंक म्हणजे स्वभावाने, आचरणाने शांत, सौम्य, सुशील, एक विचाराचा असल्या प्रकारचा आहे. त्यामध्ये कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये दोष नाही असा त्याचा अर्थ होतो. अशा लोकांना देवाची मुले म्हटलेले आहे. हा त्यांचा अधिकार आहे, जबाबदारी आहे. आपण देवाचे आहोत, देवाच्या घराण्याचे गुण आपल्यामध्ये आहेत, हे सर्वांना दिसेल असे आचरण ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, असं प्रेषित पौल त्या ठिकाणी सांगत आहे. पुढे प्रेषित पौल म्हणतो की त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगामध्ये दिसता. त्या लोकांमध्ये म्हणजे जे लोक कुटील कारस्थान करतात, विपरीत पिढीवाले जे लोक आहेत, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे दिसता, जगामध्ये त्या ठिकाणी ज्योतीसारखे दिसता, असं त्या ठिकाणी प्रेषित पौल सांगतो. त्या लोकांमध्ये म्हणजे कुटील, विपरीत आणि खोटे शिक्षक जे आहेत, विरोधक आहेत, यांच्यामध्ये तुम्ही देवाचे वचन, ख्रिस्ताची सुवार्ता सांगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या समोर ज्योतीसारखे जगात दिसता, असं प्रेषित पौल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण जीवनाचे वचन दृढ धरले पाहिजे, पण नाश पावणाऱ्या जगासाठी जीवनदायी वचन म्हणून ते पुढे करून दाखविले पाहिजे. जेव्हा तुम्ही जीवनाचे वचन सांगता तेव्हा तुम्ही ज्योतीसारखे दिसता, असं त्या ठिकाणी तो म्हणतो. जसे ज्योती इतरांना प्रकाश देते, तसे तुम्ही ख्रिस्ताचा प्रकाश इतरांवर पाडावा, तेव्हा तुम्ही ज्योतीसारखेच कार्य करता, ज्योतीसारखे दिसता, असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. कारण प्रभू येशू हा जगाचा प्रकाश आहे आणि त्याने आम्हालाही जगाचा प्रकाश त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आम्ही ख्रिस्त हाच प्रकाश इतरांच्या पुढे प्रतिबिंबित केला पाहिजे, असं प्रेषित पौल त्या ठिकाणी म्हणतो. पुढे 16व्या वचनामध्ये तो म्हणतो, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाही, असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. प्रेषित पौलाच्या दृष्टीने त्याची जीवन शर्यती धावण्यासारखे आहे. अगदी त्याची दमछाक होईपर्यंत तो श्रम करत आहे, कष्ट करत आहे,
ख्रिस्त गाजवण्याची कोणतीच कसर त्याने ठेवलेली नाही. तो कष्ट करीत राहिला आणि त्याने ख्रिस्त शेवटपर्यंत त्या ठिकाणी गाजवला. म्हणून तो म्हणतो की तुम्ही मंडळी म्हणून, देवाची मुले म्हणून स्वतःला निर्दोष, निरुपद्रवी आणि निष्कलंक असे स्वतःला निर्दोष त्या ठिकाणी सादर करावे. आणि तुम्ही तसं जर केलं तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही आणि माझे श्रमही व्यर्थ होणार नाही. म्हणून या गोष्टींचा मला अभिमान राहील आणि ख्रिस्ताच्या आगमनाच्या दिवशी तो अभिमान मला बाळगण्यास महत्त्वाचं कारण होईल. मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, शिकवल्या, त्या ठिकाणी त्याबद्दल मला अभिमान राहील, समाधान राहील. म्हणून माझे शिक्षण विसरू नका, कारण त्याद्वारे तुम्ही इतरांना आशीर्वादाचे कारण व्हाल, असं प्रेषित पौल त्या ठिकाणी म्हणतो. 17व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः आरपीला जात आहे तरी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. पहा, या ठिकाणी आपण पाहतो प्रेषित पौल बंदिवासामध्ये आहे, त्याला मरणाची भीती नाही. तो मंडळीला उत्तेजन देतो, त्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी मानतो. प्रेषित पौलाला कदाचित असे वाटले असेल की आपल्या बंदिवासाच्या शेवटी मरणच असेल तर त्यामध्ये आनंद आहे आणि ते मरण प्रभूसाठी अर्पण असे होईल. परंतु ते अधिक महत्त्वाच्या यज्ञार्पणावर ओतलेले प्रेयार्पण असे व्हावे असे प्रेषित पौलाला वाटते. फिलिप्पीकरांचा विश्वास, त्यांच्या आचरणाची गुणवत्ता आणि त्या विश्वासातून सेवा कार्य हेच ते महत्त्वाचे यज्ञार्पण आहे असं त्या ठिकाणी त्याला वाटतं. प्रेषित पौल बंदिवासामध्ये आहे, त्याला मरणाची भीती नाही. तो मंडळीला उत्तेजन देतो, त्यामध्ये तो आनंद मानतो. 2 तिमोथी याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये प्रेषित पौल त्याच्या अर्पणाबद्दल बोलतो. तो म्हणतो, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. आपण आपला शेवट म्हणजे अंतकाळ जवळ आला आहे याची त्याला जाणीव झाली होती. आपले कार्य जवळपास संपलेले आहे, पूर्ण झालेले आहे हे तो जाणून आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये त्याला भीती वाटत नाही, तर त्याबद्दल तो आनंद करा असं त्या ठिकाणी म्हणतो. मी त्या परिस्थितीमध्ये आहे, जेलमध्ये आहे, तरी मी आनंद करत आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर आनंद करा असं त्या ठिकाणी प्रेषित पौल सांगतो. आपला शेवट निश्चित आहे, तो आपल्या डोळ्यासमोर आहे. अशा परिस्थितीमध्ये आनंद मानणारे आपण फार क्वचितच त्या ठिकाणी पाहतो. असे लोक आपल्याला त्या ठिकाणी फार कमी त्या ठिकाणी पाहायला दिसतात. प्रेषित पौल हे त्याचं उदाहरण आहे. तो म्हणतो, जरी माझे अर्पण होत आहे तरी मी तुम्हा सर्वांबरोबर आनंद त्या ठिकाणी मानतो. पहा, या ठिकाणी प्रेषित पौलाची कुठल्या प्रकारची तयारी चालू आहे. त्याला त्याचा अंतकाळ त्या ठिकाणी जवळ आलेला आहे, त्याला आपलं मरण त्या ठिकाणी दिसत आहे, तरी तो म्हणतो की मी त्यामध्ये आनंद त्या ठिकाणी मानतो. प्रेषित पौलाचा या पत्राचा विषय आनंद आहे. या पत्रामध्ये आनंद हा शब्द 15 वेळा त्याने वापरलेला आहे आणि म्हणून या पत्राचा त्याचा विषय आनंद असल्या प्रकारचा आहे. प्रेषित पौल फिलिप्पी मंडळीला सर्वदा सर्व परिस्थितीमध्ये आनंद करा म्हणून त्या ठिकाणी सांगतो, शिकवतो. त्याने स्वतःचं उदाहरण म्हणून त्या ठिकाणी माझे अर्पण होत आहे तरी त्याबद्दल तो आनंद मानतो. फिलिप्पी मंडळीवर तो जीवापाड प्रेम करीत होता आणि त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याला आनंद करा किंवा तो आनंद मानतो असं त्या ठिकाणी म्हणतो. परिस्थिती वाईट असो किंवा चांगली असो, जीवन असो किंवा मरण असो, सर्वच प्रसंगी आनंद करण्याचे त्याने ठरविलेले आहे आणि आनंद करण्याच्या स्थितीत प्रेषित पौल त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आपला अंतकाळ जवळ आलेला आहे, आपण जेलमध्ये आहो, तरी त्या ठिकाणी तो फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी उत्तेजन देत आहे की मी त्या परिस्थितीमध्ये आनंद मानत आहे, त्या परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर तुम्ही आनंद करा असल्या प्रकारचं तो सांगतो. त्याला त्याच्या मरणाची भीती नाही. आज या लॉकडाऊनमुळे आम्ही घरामध्ये आहोत. लवकरच हे लॉक देवबाप त्या ठिकाणी उडून टाकील आणि आपण या परिस्थितीतून त्या ठिकाणी या परिस्थितीमध्ये देखील आनंद करीत राहू. आम्ही त्या ठिकाणी देवाची स्तुती करत राहू. आम्ही या लॉकडाऊन जरी असलं तरी आम्ही त्या ठिकाणी या परिस्थितीमध्ये सदैव आनंद करावा अशी देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. परिस्थिती वाईट असो किंवा चांगली असो, जीवन असो किंवा मरण असो, सर्वच प्रसंगी आनंद करण्याचे त्याने ठरविलेले आहे आणि त्यासाठी तो मंडळीला उत्तेजन त्या ठिकाणी देत आहे. आणि फिलिप्पी मंडळीने त्यामध्ये असलेल्या त्याच्या मित्रांनाही तीच प्रवृत्ती ठेवावी ही त्याची इच्छा आहे.
फिलिप्पी मंडळीवर तू अतिशय प्रेम करत होता. त्या मंडळीमध्ये प्रेषित पावलाचे मित्र त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्याला असं वाटतं की त्याच्या मित्रांनी तीच प्रवृत्ती ठेवावी, ही त्याची त्या ठिकाणी इच्छा होती. प्रेषित पावलाच्या जीवनाद्वारे व त्याच्या सेवेद्वारे आपल्याला नेहमीच त्या ठिकाणी उत्तेजन त्या ठिकाणी मिळते. ज्या मंडळ्या, जे सेवक सुवार्थिक सेवा करतात त्यांनी प्रेषित पावलाचं उदाहरण आपल्या समोर ठेवावे. आपल्याला उत्तेजन त्या ठिकाणी मिळेल, शक्ती मिळेल, धैर्य मिळेल आणि त्याद्वारे देवाचा गौरव त्या ठिकाणी होईल. फिलिप्पी मंडळीला सर्व परिस्थितीमध्ये आनंद करण्यात तो शिकवतो. प्रेषित पावलाचा या पत्राचा विषय आनंद असल्या प्रकारचा आहे. त्याने स्वतःचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की माझं अर्पण होत आहे तरी त्याबद्दल तो आनंद मानतो आणि फिलिप्पी मंडळीला म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर आनंद करा, सर्व परिस्थितीमध्ये आनंद करा. कुठलीही परिस्थिती असो, संकट असो, दुःख असो, त्रास असो, निराशा असो, जीवन असो, मरण असो, सुख असो, दुःख असो, त्या सर्व परिस्थितीमध्ये फिलिप्पी मंडळीने आनंद करावा, आनंद मानावा आणि तेच उत्तेजन त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आम्ही कोण्याही परिस्थितीमध्ये असो, आज आम्ही लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आहोत तरी आम्ही आनंद करावा, देवाची आम्ही स्तुतीच करावी अशी देवाची इच्छा आहे आणि आपला विश्वास आहे की लवकरच परमेश्वर प्रभू येशू हे लॉक त्या ठिकाणी उघडणार आहे, जेणेकरून आम्हाला पुन्हा एक वार त्याच्या भक्तिभावामध्ये संधी मिळेल, त्याची स्तुती करण्याची, त्याचं वचन ऐकण्याची संधी मिळेल असा आपला विश्वास आहे. म्हणून या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करू, एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलू, एकमेकांना आपण या वचनाद्वारे उत्तेजन देऊ आणि त्याचं गौरव आपण त्या ठिकाणी करू, देवबाप करू आणि या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद, कृपा आणि शांती देऊ. आपण यावेळेस प्रार्थना करू. दयाळू देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो कारण तू स्तुतीस पात्र देव आहेस. प्रभू येशू, आजचं वचन आम्हा मंडळीसाठी, सर्वांसाठी तू आशीर्वादित केलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. तुझी स्तुती करतो, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. ज्या कोणी सर्वांनी बापा विश्वासणाऱ्यांनी हे वचन ऐकलं असेल बापा, त्या सर्वांना तू आशीर्वाद दे, सर्वांना तुझी कृपा पुरव, तुझं आरोग्य दे बापा, उत्तेजन दे बापा. जे लोक तुझं स्वार्थ प्रसाराचं कार्य करत आहेत, ज्या मंडळींची सेवा करत आहेत बापा, सुवार्थिक आहेत, सेवक आहेत, पाळक आहेत, त्या सर्वांना याद्वारे उत्तेजन तू दे बापा, आशीर्वाद दे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रेषित पावलाचं उदाहरण त्या ठिकाणी ठेवावं अशी दयादृष्टी प्रत्येकावर तू कर बापा, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आजचं वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादित केलं, याबद्दल धन्यवाद देतो. येशू आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू एक बापा, आमेन. आपण सर्वजण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातली पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आपल्या ऋणास आम्ही ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सर्व काळ आपणा सर्वांबरोबर सदोदित असो. आमेन.